हनुमान की जय, पवन सूत हनुमान महाराज की जय, बाळू मामा की जय. बोला बोला बाळू मामाच्या नावानं, बोला बोला बाळू मामाच्या नावानं. जरा आवाज थोडा मोठा येऊ द्या ना, ऐका नाही आता स्वयंपाक होणार आहे, जेवायला तरी भूक लागावी ना. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. हा आता काहीतरी जमलं घ्या. सुग्रीव बोले संतोषाना आगाद श्रीराममय मामान अति गुह्य गुप्त ज्ञान जाणे संपूर्ण हनुमंत. हो सुग्रीव जे आहेत त्या ठिकाणी अंगदाला अंगदाचा हनुमंताचा संवाद आहे. तर इतकं गोड महाराज कीर्तनकार महाराज आतापर्यंत होते. आता अशी गत झाली राजाच्या ठिकाणी प्रधान बसला आहे का नाही. राजा होता आणि प्रधान बसलाय. असो ज्या ज्या मोडक्या तोडक्या शब्दामध्ये आपल्याला जमल त्या त्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही मोठं पात्र करा. तुम्ही सगळेजण आहेत ना, थोडं पात्र मोठं करा आणि माझ्याकडून कमी पडलेलं आपलं भरभरून आपल्या हृदयामध्ये घ्या. आत्ताच महाराजांनी या ठिकाणी सांगितलं प्रभूंचं स्मरण. कुठलंही कार्य करायचं, कोणतं बी कार्य करायचंय तर प्रभूंची साथ असणं अगोदर गरज आहे. मग आपण ज्या कार्याला आलोय ना, ज्या कामासाठी आपण आलोय त्याच्यासाठी सुद्धा आपण इथं जे अगोदर रामायण ऐकताना सगळेजण एक चित्त लावून ऐकलं पाहिजे. प्रभूंना सांगितलं पाहिजे. लाईट सुद्धा असू द्या, काय भाग्यवान असायचं तर असू द्या. इथं आलोत ना आपण भगवंताला सांगायचं, भगवंता आम्ही बाळू मामाच्या ठिकाणी आलोय, आमचं जे कार्य घेऊन घरापासून इथपर्यंत आलोय ना त्याच्यासाठी भगवंता तुम्ही साथ करा. तुमची साथ आणि बाळू मामाची साथ ही दोन्ही मिळून जे काय आमचं कार्य आहे, ज्या काही आम्ही कार्याला आलोय ना ते कार्य आमचं सिद्धीला पाहू द्या. एवढी असणारं रामायण ऐकत असताना करायची. सगळं आपल्याच्यानं शक्यच नसतं महाराज. प्रथम तेवढंच करायचं. हे प्रभू माझं कार्य जे आहे ना मी तुमच्यावर सोपवलंय. पाहत्या महाराज गजेंद्राचा आपण इथंही ऐकलाय. सगळेजण सोडून गेले, शेवटी मात्र गजेंद्रानं भगवंताला हाक मारली, भगवंता इकडे या, तुमच्याशिवाय मला कुणी नाही. एक फूल दिलं आणि भगवंताने उद्धार केला. तसं एवढी किमया आहे महाराज. कधी कधी असं होतंय की वेळ मला एवढं बोलावंच का लागलं, इकडच्या आरतीची वेळ होत होत आली की माणूस अमृत विसरतो. जे चाललेलं अमृत आहे ना ते विसरतोय. आणि कधी आरती होती की कधी घराकडे जावं लागतंय की काही नाही महाराज. एक दिवस असा येणार आहे आपण घराकडे जाणार नाही आणि कुठंच जाणार नाही, कोणालाच देव आठवू सुद्धा देणार नाही. त्या दिवशी आपण अचानक डोळे झाकणार आहे. ही सगळेजण झाकणार आहेत. मरण अटळ आहे. त्याच्यामुळे जी कथा ऐकतो ना आपण, एक एक शब्द अगदी आपल्या कानावर नाही ऐकू आला तरी दुसऱ्याला विचारावा तो नेमका काय शब्द आहे, तो ग्रहण करावा. ग्रहण केल्यानंतर अमृतापेक्षाही गोड असणारी कथा आहे. असो या ठिकाणी असणारं सुग्रीवजीने हे कथानक ऐकलं, धन्यता देऊ लागले हनुमंतरायाला. धन्य धन्य हनुमानजी. कारण या ठिकाणी सद्भक्त प्रभू रामचंद्राचा भक्त आहे आणि प्रभूंच्या पायाचा, प्रभूंच्या रजकणाचा असणारं महत्व या ठिकाणी हनुमंतराया सांगू लागलेले. त्या सुग्रीवजी अगदी धन्यता त्या ठिकाणी देऊ लागले. करोनी हनुमंताची स्तुती शेतू बांधवया पुढती वानर चालिले शीघ्रगती भुभुकार करती श्रीराम नामे. या ठिकाणी हनुमंतरायाची स्तुती केलेली आहे सुग्रीवजीने. हनुमंतरायाची बघा, सुग्रीवजीची पत्नी आणि असताना सुद्धा हनुमंतांनीच पुढं त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि सुग्रीवजीची पत्नी प्रभू रामचंद्राच्या उद्देशानं प्रभू रामचंद्रांना सांगून अगदी मिळवून दिली. आज सेतुबंधाचंही काम असणार हनुमंतरायाच्या कार्यानं चालू आहे. त्या ठिकाणी एकच केलं, हनुमंतरायाची स्तुती केली, हात वर केले. तिथं हात नव्हते वानरांना, शेपटे होते. आता इथं जेवढ्यांना हात वर आहे, जेवढा आवाज असणारा मोठा होईल ना आपल्याला कथा म्हणजे सांगता येत नाहीत. म्हणून असं आपलं न्यायचं, जेवढ्यांना हात आहेत तेवढे हात वर करा आणि प्रभू रामचंद्र भगवान की पवन सूत हनुमान बोला बोला बाळू मामाच्या नावानं सांग भलं. हा
असा गजर होत गेला ना भगवंताला सुद्धा वाटतं महाराज. कारण हनुमंतराय आता असतेच इथं, ज्या ज्या ठिकाणी कथा चालू आहे त्या त्या ठिकाणी हनुमंतराय असतेत. भगवंताला सुद्धा वाटलं पाहिजे या सगळ्यांचं काम करावं. सेतू बंधाला या ठिकाणी चालू झालेला आहे. काय म्हणतात पुढं? सुग्रीव सांगे सोय गर्जन पूर्व पश्चिम दिशा दक्षिण तेथील बुडती पाषाण ते आपण नानावे. सुग्रीवजी सांगू लागले आरडून पूर्व पश्चिम आणि पश्चिम आणि दक्षिण. बोलता बोलता मागं पुढं होतं बरं का महाराज, समजून घे जा. पूर्व पश्चिम आणि दक्षिण या दिशेला प्रभूंचे पाय लागलेले नाही आहेत. इकडचे जर पाषाण आणले, इकडचे जर दगड आणले, पहा आता इथून आपण कोणत्या दिशेत याचा विचार करा. इकडचे जर दगड आणले, आपण सुद्धा एक दगड आहे तो, दगडच आहोत आपण सुद्धा. इकडचे दगड आणू नका बाबांनो, तिकडचे दगड असणारे या पाण्यामध्ये या समुद्रामध्ये बुडतील आणि म्हणून कुठले आणा पुढे आहे का? उत्तरेचे जे पर्वत तेची आणावे शेतू बंधात ऐसा कोणी यथार्थ वानर समस्त चालिले. हे वानरांनो, फक्त उत्तर दिशेला जे दगड आहेत ना, उत्तर दिशेला जे पर्वत आहेत ना, उत्तर दिशेला जे मोठमोठाले पाषाण आहेत ना, ते या ठिकाणी या सेतुबंधासाठी आणा. कारण ते उत्तर दिशेचे जे दगड आहेत, उत्तर दिशेचे जे सगळे झाडं आहेत ना, हे पावन आहेत. हे या ठिकाणी सेतुबंधासाठी आणा असं सुग्रीवजी आणि त्या वानरांना त्या ठिकाणी आज्ञा करतात. उत्तरेचे जे पर्वत शेतू बंधनात सकाळ प्रतापी प्रभा चालिला. एकत्र कुटुंबाने निघतात आणि ज्या ठिकाणी चारा त्या ठिकाणी विभक्त होतात थोडे थोडे. या नावाने हे सगळे वाढणारा आणि त्या ठिकाणी असणारे निघालेले आहेत, विखुरलेले आहेत आपापल्या त्या ठिकाणी आणि पाषाण आणण्यासाठी, दगड आणण्यासाठी आणि जाऊ लागलेले आहेत. नक्षत्र शेतो बंधनाची तातडी कपी गडाडी चालिले. भरपूर असे वानर आहेत, नक्षत्रासारखे असणारे हे वानर. हे काही साधे वानर नाही आहेत, हे सगळेच असणारे पर्वत आणण्यासाठी, पाषाण आणण्यासाठी, शेतोबंधाचं काम करायचं, त्या शेताळी साहेबाची भेट घ्यायची, सोडायचं या उद्देशाने भूक लागत नाहीये महाराजांना. कधी जेवणाचा विचार करत नाहीयेत, कधी स्वतःच्या घराचा विचार. वानराकडे पाहत आपण, हे कधी स्वतःच्या घराचा विचार करत नाहीत. एवढं रामायण ऐकत आलात, एका तरी वानराच्या घरचा, कुटुंबाचा किंवा माझ्या घरी काय चाललंय, कुटुंबात काय चाललंय उद्देश आहे. आणि आवेशाने हे सगळे वानर आणि पाषाण आणण्यासाठी, दगड आणण्यासाठी त्या ठिकाणी जाऊ लागले. शेतू वानरी घेऊन या गाव आणि ती सर्व गिरीवर. ठिकाणी महाराज इतका आवेशानं कुणीच म्हणत नसायचं होतं बारका आणला आणि मी मोठा आणला. आपल्या कुटुंबामध्ये 4-2 लोक असतात, 10-5 असतात, कोणाचे आणखीन 20 असतील, परंतु आठवड्यातून एकदा तरी विचार केला जातो, नाही त्यानं जरा कमीच काम केलंय, यानं जरा जास्तच काम केलंय. अहो काहीच नाही हो. किती जरी साठवून ठेवलं, किती जरी काही केलं, किती जरी एखाद्यानं शरीराला राखून ठेवलं, तरी शेवटी मात्र 3 गोण्या राख आहे. पहिले पोते भरायचे, आता राख 3 गोण्या भरू लागलेली आहे. नवा एखाद्यानं किती जरी साठवून ठेवलं, भावाला नाही वाटून दिलं तर पोरांना वाटून द्यायचंय. असं काय आहे त्याच्यामध्ये? आपल्यासारखे नव्हतं होता, पोटात भूक लागत नव्हती, धावतच जायचे. सगळ्यात मोठा पाषाण उचलू लागलेला आहे, सगळ्यात मोठा असणारा दगड उचलू लागलेला आहे, त्यांना असणारा गाहीला अगदी येऊ लागलेले आहेत.
वानरे होते महाराज. त्याचं कारण असं आहे, अनेक जन्मांचं पुण्य आहे, अनेक जन्मांचं असणारं त्यांचं तप आहे. अनेक जन्माच्या तपामुळे हे साधू संत असणारे हे सगळे वानर आहेत आणि त्याच्यामुळे त्याला गेल्याबरोबर पर्वताला हात घालायचे महाराज. आपल्याला नुसतं त्या येडामाईची परिक्रमा करायची म्हणलं ना, प्रदक्षिणा घालायची. 10 वेळेस मी भोकलं, त्याच्यात एकदाच परिक्रमा करू शकलो. येडा घालायचा त्याला खेटा म्हणते तिकडचे लोक. त्या भागाचे जे लोक आहेत ना त्याला खेटा म्हणतात. एकदाच करू, एक नाही दोनदा करू शकलो. त्याला भोकायला आपल्याला कितीतरी वेळ लागतो. परंतु वानर जायचे आणि तसल्या पर्वताला मस्त असा हात घालायचे, हातावर घ्यायचे महाराज. कोणी बारका घ्यायला, कोणी जो दिसाल तो घ्यायला. आता पर्वत घेऊन येत असताना नाथ महाराज सांगू लागले, हे जे वानर आहेत ना कसे शोभले, कसे शोभून दिसत होते ते पडाय का. पर्वत माता खर्जुरी वृक्ष अर्जुन वृक्ष ते अख्या संख्या शाल ताल तमाल तिलक घटक वृक्ष विस्तीर्ण. कसं दिसत होते अर्जुन वृक्षासारखे मोठमोठे, जसं काय वानर एखादा मोठे झाडच येऊ लागले की काय, अनेक झाडं जसे दिसतात ना या नव्याने वानरा आणि त्या ठिकाणी शोभू लागले. आणि पर्वत संख्यात आणि ती शिखर समवेत नाना जातीचे वृक्ष तेथ फलपुष्पित निले. अनेक मोठे पर्वत शिखरासारखे, मोठे भयानक शिखरासारखे पर्वत असणारे त्या ठिकाणी उपटलेले आहेत. आता ही सगळी किमियाच कोणाच्या, आत्ता महाराजांनी अगदी विस्कृत सांगितलं महाराज. ही किमिया सगळी प्रभूंची आहे. एखादा जरी वाटलं असतं ना मी आणायला, मी म्हणल्याबरोबर त्याचं सगळं संपलं. कुठलंही कार्य करत असताना मी म्हणला की तू तिकडच जा, हे कायच जाणत नव्हतं. असं म्हणायचे आणि हात घालायचे, आपोआप पर्वत आदर व्हायचा. हो, पर्वत असणारा हातामध्ये घ्यायचे. अनेक चांगल्या चांगल्या फळाची झाडं दिसले ना तेही वाढणारे त्या ठिकाणी. आता पर्वतावर झाडं असायचे ना तेही त्याच्याच बरोबर हे सगळंच असणारं त्या ठिकाणी हे वाढणारा आणि घेऊन येऊ लागले. आणि ती शिखरा समवेत गात नाचत आनंदे. या ठिकाणी पर्वत घेऊन 7,000च्या पुढे संख्यात. आपल्याला जास्त संख्या नाही, आपला जास्त अभ्यास होत नाही, त्याच्यामुळे आपलं सोडून द्यायचा मधला मार्ग. आणि या ठिकाणी असणारा 7,000 जे आणणार आहेत त्यांनी पर्वत उचललं. आज त्याच्याही पुढे असंख्यात जे आणणार आहेत ना या सगळ्यांनी कोणी पाशाने घेतले, कोणी पर्वत घेतलेले निघालेले आहेत. श्रीराम जय राम या गजरी आणि ती पर्वताच्या हारी सयाची घाली ती सागरी आल्हाद भारी शेतुबंद. जात असताना श्रीराम जय राम, येत असताना श्रीराम जय राम, सतत असणारं यांच्या भगवंताचं नाम. आताच महाराजांनी सांगितलं अंधार असल्यानंतर आपण राम 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 असं म्हणतो. उजाड पडल्याबरोबर किती रस्ता जवळ आलाय, कान खिंदूर आहे अशी गत आपली आहे आणि त्याच्यामुळे आपण तिथंच अडकलोय. जसा तो पेंड अडकला होता ना डोळ्यावरून बघत होता. सगळ्यांनी ऐकलेलं आहे कालाच्या प्रसंगाच्या वेळेस, सगळ्यांनी डोळे घट्ट झाकले, भगवंतावर विश्वास ठेवला, निघून गेले. पेंडाने मात्र विचार केला नेमका श्रीकृष्ण काय करतो आणि तो हृदयामध्ये अडकला. तसं आपण सगळेजण अगदी विश्वास कमी झाल्यामुळं, विश्वास पूर्ण न बसल्यामुळं अर्ध्यामध्ये अडकलेला. परंतु म्हणणार तसं नव्हतं महाराज. या श्रीराम जयरामाच्या गजरामध्ये पर्वत आणू लागलेले, पाण्यामध्ये टाकू लागले. तुझे निर्माण करी नंदना विश्वकर्म्याचा. पर्वत आणून टाकू लागले, भगवान आणून टाकले. 100 योजना लांब आणि 10 योजने रुंद असा तो जो असणारा पाण्या सेतू आहे ना तो त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे असं नाथ महाराज बोलू लागले. पडते पर्वताच्या कोरी दोरी धरणी निवाडी नळ पर्वते पर्वत जोडी रीती सवडी उराण. पाण्यात सुद्धा पटांगणावरून कुठवर बी नाही. आपल्यासारखं नाही जाऊ बाबा सहकार्याकडे असं नाही. पण आता समुद्राला त्याची लांबरून तरी कोणी मोजले का बरं. एवढ्या समुद्रात सुद्धा अगदी दोरमध्येच नळ आणि नीळ असणार आहे
अगदी दोरी धरून एकमेकाला ते जे पाषाण कारण त्यांचाच अधिकार होता तो ते एकमेकाला पर्वताला पर्वत त्या ठिकाणी मोडू लागलेले आहेत. पर्वत कोटी वानर ठेविले जगजेठी अधिक साठी अति नुसतं त्या तिकडून जे वानर आणतात ना त्यांच्या हातात देण्यासाठी 10 कोटी वानर आहे. पहा एवढा असणारा लवाजमा तरी सुद्धा नळाला अभिमान येत नव्हता. तिथं कोणालाच अभिमान येत नाही. अगदी उल्हास आणि आनंदानं शेतबंधाचं कार्य चालू आहे. लेटतळी वाचण्यासाठी सगळं लेटतळी पर्वताच्या शिकून जातो मी किती ताई किती 68